गोमांस खायला दिला असे देखील आरोप सातत्याने गिरीश महाजन करतात। या पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये नाशिकमधल्या लोकांना गोमांस खाऊन धर्मांतर करायला हवं, कसं बघते सगळं? त्यांनी या संदर्भात चौकशी करावी, जे आरोप आहे त्याची शहानिशा करावी। मात्र ते होत असताना त्यांचे मुख्यमंत्री जे आसामचे आहेत, ते आसामचे मुख्यमंत्री लोकांना फोनवर सांगतात की तुम्ही गोमांस खा, मात्र बाहेर कशाला खाता, घरात का? हे जे त्यांचे मुख्यमंत्री आसामचे बोलतात त्याच्याबद्दल काय मत आहे असं मला नाशिकचे जे जेम्स बॉन्ड आहे गिरीश महाजनजी त्यांना विचारायचं आहे। आणि त्यासोबतच आपला मुख्यमंत्री ज्या गोव्यामध्ये आहे त्या गोव्यामध्ये, भाजप शासित गोव्यामध्ये गोमांस विक्रीवर आपण बंदी का घातलेली नाही याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। त्यामुळे एकंदरीत खरात प्रकरणामध्ये चुप्पी साधलेले आणि खरात प्रकरणामध्ये स्वतः जेम्स बॉन्ड असूनही कुठल्याही चौकशीचा शेवट न करता ते प्रकरण कुठेतरी रेंगळत ठेवण्याचं काम गिरीश महाजन एकीकडे करतात आहे। मात्र गोमांस सारखे काही विषय आले की त्यांना एकदम जेव्हा चेव येतो तेव्हा भारतभरात त्यांचे कोणत्या राज्यात गोवंशच्या मांसाची विक्री होते आणि त्याच्यात भाजप किती ठिकाणी सम्मिलित आहे हेही त्यांनी सांगावं। आणि ते सांगत असताना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गोमांसाचा जो निर्यात आहे ती किती टक्क्यांनी वाढली आहे याचं देखील उत्तर त्यांनी जरूर आवर्जून द्यावं।